नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अघोर मैफिल स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या मैफिलीतील कथेचं नाव आहे गिफ्ट बॉक्स आणि कथेचे लेखक आहेत शुभम। पण जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर तसं आमच्या घरी कधी पार्सल किंवा कुरिअर येत नाही, त्यामुळे त्या दिवशी सकाळी सकाळी जेव्हा डोक्यावर टोपी घातलेला कुरिअर बॉय, तसा तो बॉय वगैरे नव्हता, जवळपास 40 उलटली असावी, जेव्हा भला मोठा बॉक्स घेऊन दाराशी उभा राहिला तेव्हा मला आश्चर्यच वाटलं। मी सही करून तो बॉक्स आत घेतला, तोवर श्रीमती किलबिलत आल्या। अय्या, आपल्याला कोणाचं कुरिअर आलं असेल, काय आहे हो त्यात, बघा तर पटकन, जळा आहे का काही, का हलका आहे? अगं थांब, मला ठेव तर दे खाली, बघूया आपण। आवराना पटपट, भाजी फोडणीला टाकली आहे, करपेल ती, थांब जरा, धीर धर थोडा, उघडतो। मग ती तांबड्या रंगाची चिकटपट्टी फाडून काढायला गेलो, पण ती निघेना, थोडी निघाली पण बॉक्स काही उघडेना। अगं जरा कात्री आण, कापून काढूया। सरा बाजूला, साधी चिकटपट्टी काढता येत नाही, सरा। आमची श्रीमती अशा आविर्भावात म्हणाली की जसं काही ती दररोज चिकटपट्टी काढायचं काम करत होती। कमरेला पदर खाऊन सरसावलेल्या आमच्या श्रीमतींचा रणचंडिकेचा आवेश 2 मिनिटातच मालवला आणि ती गपचूप कात्री आणायला गेली। एका बॉक्सची चिकटपट्टी काढली आणि आत तसाच दुसरा बॉक्स होता, तो काढला, त्याच्या आत अजून एक होता। तब्बल 4 बॉक्स काढल्यावर आत एक व्हॅलेंटाईन डेला देतात तसा गिफ्ट बॉक्स होता। वरचं लाल रंगाचं कवर आणि बाकीच्या काळ्या रंगाच्या बॉक्सवर पांढऱ्या रंगात हार्ट काढलं होतं। लाल रंगाच्या कवरवरती रिबीन बांधली होती, बाजूलाच लिहिलेला कागद पिनेने टोचला होता, विथ लव्ह फ्रॉम लव्ह। हे पाहिल्यावर श्रीमतीने असं काही डोळे वटारून पाहिलं की सांगायलाच नको। मला जाणवलं ही वादळापूर्वीची शांतता आहे, पण माझा अंदाज सपशेल चुकला होता। वादळ चालून येत होतं, तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता। मलाही माहीत नव्हता हा बॉक्स कोणी पाठवला होता। मी तिला सांगितलंही, पण आता भाजीला टाकलेल्या फोडणीबरोबर तिचा मूडही करपला होता। तेव्हाच फोन वाजला। माझा परममित्र निलेशचा फोन होता। मी तो उचलला। काय सुन्या, फुटला का नाही बॉम्ब घरात? आईल्या निल्या, तू पाठवलाय बॉक्स? घरात रामायण महाभारत सगळं काही गळून गेलं। मी मुद्दामून ओरडूनच विचारलं, पण तू का ते पार्सल पाठवलंय? अय्या, निलेश भाऊजींनी पाठवलं आहे होय, मला वाटलं। आणि ज्या पार्सलला ती नष्ट करणार होती, हळूच जाऊन तिने तो बॉक्स उघडून पाहिला। तो बॉक्स उघडल्यावर ती चारही पुठ्ठे चारही बाजूंना विलग झाले। प्रत्येक बाजूला नक्षीकाम व ओरोगामी आर्ट केली होती आणि त्या प्रत्येक आर्टमध्ये सगळीकडे हार्ट होती व प्रत्येक हार्टमध्ये लव यू प्रियू असं लिहिलं होतं। पण मला का पाठवला तू? ऐक ना, गेल्या आठवड्यात आपली हॉरर गोष्टींची चर्चा झाली नव्हती का? मग तुला काय म्हणायचं आहे? हा बॉक्स हॉरर आहे का काय? माझ्या या वाक्यासरशी आमची सौभाग्यवती तिथून 4 पावले दूर झाली। हो, हा हॉन्टेड बॉक्स आहे, एका दोघांना वाईट अनुभव आलेत। शा, काही काय सांगतोस? अरे म्हणून तर तुझ्याकडे पाठवलं आहे, एकदा घे अनुभव, मग कळेल। चल, चॅलेंज ॲक्सेप्टेड। आपण नाही घाबरत, आपण कशालाच नाही घाबरत। तो पिस्तूल रणगाळा आपण कशालाच नाही घाबरत। मग हा तर किरकोळ बॉक्स आहे, मी डायलॉग आणून टाकला। बघूया, एक रात्र ज्या खोलीत बॉक्स ठेवला आहे तिथे झोपून दाखव, म्हणजे बघू। ओके चल बाय, मला ऑफिसला जायचं आहे, उशीर होतोय। मी फोन ठेवतो तोच त्या बॉक्सला बिचकून उभारलेल्या श्रीमती म्हणाल्या, काय म्हणत होते निलेश भाऊजी? हा हॉन्टेड बॉक्स या घरात राहणार नाही, फेकून द्या तो बाहेर। मी काही सांगायच्या अगोदरच तिने निर्णय देऊन टाकला। मला बऱ्याच वेळा एकच प्रश्न पडतो की हे फक्त आमच्याच घरात आहे की सगळीकडे? अशील, वकील आणि न्यायाधीश सारे काही तीच, आपण फक्त आज्ञाधारकपणे दिलेल्या आज्ञेचे पालन करायचे। तरीही मी पुनर्विचार याचिका दाखल करावी तसं म्हणालो। अगं तसं काही नाही,
तो फसवत असेल. आल्यावर बघू काहीतरी, तोवर बॉक्स राहू दे घरात. ती जनहित याचिका दाखल करीत म्हणाली, अहो खरंच काही असेल म्हणजे उगाच कशाला विषाची परीक्षा. शेवटी 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने, म्हणजेच माझी बायको, माझ्या आईबाबांची सून व माझ्या मुलाच्या आईने निर्णय दिला की हा बॉक्स घरात राहता कामा नये. मग शेवटी मी सुप्रीम कोर्टात धाव घेतली व एक तोडीस तोड युक्तिवाद केला. तुला कसं कळालं की त्यात काहीतरी अघोरी आहे? आता तिने दाराकडे बोट केलं. एक वटवाघुळाचे छोटेसे पिल्लू दाराला लटकलं होतं. भर दिवसात ते काळे पिल्लू अभद्र दिसत होते. माझ्या अंगावर शिरशिरी येऊन गेली. क्षणभर माझ्या मनाने विचारांची चक्र चालवून त्या 2 घटनांचा संबंध जोडला. त्या विचारांचे एक अभद्र फलित निघाले, पण ते अभद्र विचार माझ्या सुशिक्षित व सुसंस्कृत मनाला न पटणारे होते. मी ते विचार झटकून टाकले. मी म्हणालो, तो योगायोग असेल. तो योगायोग नाही. ती तिरमिरीत आत गेली. परत येताना तिच्या हातात आमच्या सगळ्यांचा लाडका, गलेलठ्ठ, पुढून उंदीर जरी पळाला तरी हलणार नाही असा पांढरा शुभ्र व तांबडी शेपटी असणारा गबरू बोका होता. ती त्याला घेऊन बॉक्सच्या जवळ येत होती. तो बोका खूप शांत व आळशी आहे. सदा न कदा तो झोपून असतो. कुणी त्याला कसंही घेतलं तरी तो गुरगुर करत नाही. पण त्या दिवशी ती जशी जशी बॉक्सच्या जवळ येत होती तसा तसा तो गुरगुरू लागला. त्याची शेपटी पूर्ण फुलून गेली होती. तो तिच्या हातातून निष्ठाईची धडपड करू लागला, पण तिने त्याला सोडलं नाही. ती तशीच बळजबरीने त्याला पुढे घेऊन येत होती. पण कधी नव्हे ते त्याने तिला नख्याने बोचकारून खाली उडी घेतली व त्या बॉक्सकडे बघून शेपटी बरोबर संपूर्ण अंगावरचे केस फुलून अभद्र आवाजात ओरडायला सुरुवात केली. म्हणतात ना, मुक्या प्राण्याला सारे काही जाणवते. त्याला नक्कीच काहीतरी जाणवलं असणार. नाहीतर इतका शांत असणारा आमचा गबरू इतका हिंस्त्र कधीच झाला नव्हता. तो बराच वेळ ओरडत होता. बायकोने तावातावाने तो बॉक्स उचलून बाहेर फेकून दिला. पण या क्रियेला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तो बॉक्स बाहेर फेकला गेला तेव्हा गबरू विचित्र आवाज करत दुसरीकडे निघून गेला. त्याचबरोबर ते लटकलेले वटवाघुळाचे पिल्लू भुरकन उडून गेले. आयुष्यात आतापर्यंत भूतांवर कधीच विश्वास नसणारा मी, पण माझीही क्षणभरासाठी का असेना थरथराट झाला. संपूर्ण शरीरातून भीतीच्या लहरी गेल्या. मनसुद्धा भीतीने गोठून गेले. झालेल्या घटनांचा अर्थ लावायला कोणा मांत्रिकाची किंवा तत्त्ववेत्त्याची गरज नव्हती. सारं काही सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होतं, अगदी स्पष्ट. मी माझ्या उघड्या डोळ्यांनी आयुष्यात असा प्रकार पाहिला नव्हता. तिला न समजणाऱ्या गोष्टींचं भययुक्त कुतूहल नेहमीच वाटतं. मानवाच्या बुद्धीचा हाच खरा फायदा आणि तोटाही आहे. जिथं सामान्य प्राण्याला फक्त भय वाटतं त्या ठिकाणी माणसाला कुतूहलही वाटतं. त्यावेळी कुतूहलाने माझ्या मनात गोठवणाऱ्या भीतीवरती मात केली होती. मी तो बॉक्स बाहेरच्या खोलीत ठेवला आणि ऑफिसला निघून गेलो. पण ती किती मोठी घोडचूक होती हे मला माहीत नव्हतं. त्या दिवशी मी ऑफिसला गेलो खरा, पण मनात विचार सारे घरात घडून गेलेल्या त्या विषारी घटनांचे होते. त्या घटना विषारी जरी असल्या तरी त्यांचे स्पष्टीकरण देता येण्यासारखे होते. ते वटवाघळाचे पिल्लू अनावधानाने आलं असावं आणि कुठे आधार सापडला नसावा म्हणून त्या ठिकाणी बसलं असावं. जेव्हा श्रीमतींनी तो बॉक्स बाहेर फेकला तेव्हा त्याच्या हालचाली व आवाजामुळे ते उडून गेलं. पण गबरू बोक्याच्या वागण्याची तर्कसंगती मात्र मला लावता येईना. कितीही लॉजिकली विचार केला तरी मला कुठेच काही लॉजिक सापडेना. शेवटी मनाचं समाधान व्हावं म्हणून ओढून ताणून काहीतरी तर्कसंगती लावली आणि तो विषय मनाच्या तळाला गाळून टाकला. स्वतःला कामात झोकून दिले. माणसाचं मन एकाच वेळी कैक विचार करते. मी जरी त्या घटनांच्या विचारांना मनाच्या तळाशी गाळून टाकलं असलं तरी माझ्या अंतर्मनात त्या विषारी आठवणींना घुसळले जात होते. पुन्हा पुन्हा भीतीचं उत्प्रेरक टाकून रासायनिक मानसिक प्रक्रिया केली जात होती आणि त्या प्रक्रियेचं फलित एकच होतं, ते म्हणजे भय, भीती यांचं विष, जे माझ्या अंतर्मनात इतकं साठलं होतं की साधी घटनाही त्याला माझ्या संपूर्ण देहात पसरवायला वेळ लावणार नव्हती. अजून तरी माझा मेंदू या विषाच्या प्रभावाखाली आला नव्हता. त्याच्यावरती भीतीची पुटं चढली नव्हती. तो वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या भिंगातून पाहू शकत होता. मनातूनही एका अहंकाराचा आवाज मला सांगत होता की हे सारं खोटं आहे. तुला घाबरवण्यासाठी, तुला फसवण्यासाठीची खटपट आहे ही. तुला जर पैज जिंकायची असेल तर तुला त्या बॉक्सबरोबर एक रात्र घालवायला हवी.
पुन्हा एकदा अहंकाराच्या उत्प्रेरक प्रभावाखाली मनाची प्रक्रिया झाली आणि यावेळी निघालेले फलित मला सुखावणारं होतं. घरी जाताना माझा निर्णय झाला होता, एक रात्र त्याबरोबर काढायची आणि सिद्ध करायचं स्वतःचं म्हणणं. रात्री जेवण वगैरे झालं, मुलेही झोपी गेले. मी बॉक्स आणावा म्हणून बाहेर निघालो तेव्हा श्रीमती म्हणाल्या, भरल्या घरात का तुम्हाला अवदसा आठवते? सुखाने जगतोय ना आपण, का उगाच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेताय? काय पाहायचं ते सकाळी पाहिलं, अजून काय वेगळे पाहिजे त्यात? तिचं म्हणणं एका दृष्टीने बरोबर होतं, पण माझा निर्णय झाला होता. तो बदलणं म्हणजे माझ्या अहंकाराला दुखावणं होतं. तिला थोडंफार समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण तिचं तेच गाणं चालू होतं. शेवटी वैतागून मी माझ्या निर्णयात थोडा बदल केला. घरात बॉक्स घेऊन झोपण्याऐवजी मी त्याच खोलीत झोपायचं ठरवलं. तरी ती नकोच म्हणत होती, गयावया करत होती. पण आता माघार घेणे नाही असा माझा अहंकार ठणकावून सांगत होता. मनाच्या कोपऱ्यात एक विचार अंग चोरून उभा होता. तो त्याच्या बारीक आवाजात परत फिरायला सांगत होता. तो आवाज इतका लहान होता की अहंकाराच्या मोठ्या आवाजापुढे ऐकूच येत नव्हता. अळगळीची खोली मुख्य घरापासून 20-25 फुटाच्या अंतरावर आहे. मेन गेटपासून सरळ कंपाऊंड भिंतीला लागून असलेली ती खोली त्या दिवशी भकास वाटत होती. 12 बाय 15च्या त्या खोलीत 4 चाकी लावायला जागा व 6 बाय 6ची एक लहान खोली आहे. खोलीची सोडून राहिलेल्या मोकळ्या जागेला 3 बाजूंनी भिंती व समोरच्या बाजूला शटर आहे. सिंगल विटांच्या भिंतीच्या त्या मोकळ्या जागेत फक्त एक पिवळा बल्ब होता. तिथं पार्क केलेली गाडी मी बाहेर काढली होती. तिथलीच एक बाज सुलटी करून तिथे टाकली व त्यावर माझा बिछाना टाकला. उगाच टेन्शन नको म्हणून मी शटर बंद न करता उघडेच ठेवले होतं. मी सकाळी त्या छोट्या खोलीत तो बॉक्स टाकला होता. त्या खोलीला आता बाहेरून कडी लावली होती. मनातील अहंकार तो बॉक्स उशाला घेऊन झोपायला सांगत होता, मात्र आता अहंकाराचा आवाज दाबला होता. कुठेतरी अंतर्मनात सकाळपासून तयार झालेले विष पसरत होते. साऱ्या जाणीवा सावध झाल्या होत्या. त्यामुळे मी तो बॉक्स त्या खोलीतून काढलाच नाही. मी सावधगिरी म्हणून माझा मोबाईलवर टॉर्च जवळ घेऊन झोपणार होतो आणि बल्बही चालू ठेवणार होतो. मी मोबाईलने टॉर्च उशाला घेऊन झोपायला आडवा झालो, पण मला काही केल्या झोप येईना. सकाळपासून घडलेल्या घटनांनी मनात तयार झालेले विष आता मेंदूत शिरायला चालू झालं होतं. कुठेही आवाज होत नसताना त्या खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात खुसफुस ऐकू येत होती. तिकडे नजर गेल्यावर बल्बच्या अर्धवट उजेडात पडलेल्या सावल्या चित्रविचित्र आकार घेत होत्या. टॉर्चचा प्रकाश मारताच पाण्यात विरघळणाऱ्या साखरेप्रमाणे ते आकार गायब होत होते. मनाला विरंगुळा म्हणून मी मोबाईलवरती पुस्तक वाचायला घेतला. कंटिन्यू रीडिंग केलं खरं, पण ते नारायण धारपांचं पुस्तक होतं. पुन्हा एकदा त्यांच्या पुस्तकातल्या वाचलेल्या घटना आठवल्या आणि थंडी नसताना अंगावर काटा आला. मानेवरचे केस फुगलेल्या बोक्याच्या शेपटीप्रमाणे झाले. आता ही भीती घालवायला हवी होती. कशी घालवायची ही भीती? मन विचारात गुंतले व शेवटी उत्तर सापडले. मी हेडफोन आणला होता. तो कनेक्ट केला व फुल आवाजात गाणे ऐकून पडून राहिलो. संगीताचा मानवी मनावरती फार प्रभाव पडतो. असे म्हणतात की माणूस शब्द बोलायला शिकायच्या अगोदरही संगीत शिकला होता. मला कधी झोप लागली हे मला कळाले नाही. मी लावलेली गाणी टायमर लावल्याने बंद झाली होती. मला रात्री जाग आली ती टकटक आवाजाने. कोणीतरी दारावर टकटक करत होतं. मी डोळे उघडले. सर्वत्र अंधार. बल्ब चालू नव्हता. एकतर लाईट गेली असेल किंवा दुसरी कल्पना अंगावर काटा आणत होती. त्या छोट्याशा खोलीच्या दारावर टकटक चालूच होती. माझ्या सभोवताली अंधार होता. मानवाच्या मनात लहानपणापासूनच अंधाराची भीती असते. अशा वेळी प्रबळ होते. मी टॉर्च शोधण्याचा प्रयत्न केला. मला सापडेना. माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. त्यामुळे गडबडीत टॉर्च खाली पडला. खळकन काच फुटल्याचा आवाज व काहीतरी गडगडत बाजूला जाऊन पडल्याचा आवाज आला. माझा जीव गुदमरला. परत आठवले, आपल्याकडे मोबाईल आहे. आपण गाणी ऐकत झोपलो होतो. मी मोबाईल शोधला. माझ्या अंगाखाली मोबाईल सापडला. मी गडबड करत होतो. त्या क्षणाक्षणाला भीतीचा काटा माझ्या काळजात रुतत चालला होता. अंधाराला प्रकाशच पराभूत करू शकत होता. मी पटकन फ्लॅशलाईट लावली आणि बाजूला फिरकवली. माझ्या काळजात कळ आली. समोरचे दृश्य पाहून माझी बोबळीच वळली. मी झोपताना समोरचे शटर पूर्णपणे उघडं होतं. आता ते खालीपर्यंत ओढून लावलं होतं. मी पूर्णपणे त्याच्या तावडीत सापडलो होतो. बाहेर जाण्याचे सारे मार्ग खुंटले होते. मी फ्लॅशलाईटने खाली पाहिलं.
टॉर्चची फक्त समोरची काच फुटली होती आणि सेल निघून समोरच्या कोपऱ्यात गेले होते. माझी त्या बाजावरून उठायची हिंमत होत नव्हती, पण उठावं लागणार होतं. मोबाईलची चार्जिंग फक्त 60% होती. दारावरची टकटक थांबली होती, पण ती किती वेळ थांबेल हे सांगता येत नव्हतं. त्याच वेळी वरून काहीतरी सरकून गेल्यासारखं वाटलं. त्यामुळे मी दचकून फ्लॅशलाईट वरच्या बाजूला केला. अचानक पडलेला प्रकाशनी सावलीचा एक भयानक आकार तयार झाला. त्या दृश्याच्या मेंदूने भलताच आकार लावला. माझ्या सर्वांगाचा थरकाप उडाला. त्यातच माझ्या हातातला मोबाईल भीतीने खाली आपटला. मला वाटलं आता फ्लॅशलाईट बंद होणार, पण मोबाईल खाली पडूनही फ्लॅशलाईट चालूच राहिली. ती किती वेळ चालू राहील सांगता येत नव्हतं. ती एक शेवटची प्रकाश स्रोत होती. ती सुद्धा मालवली तर त्या अंधारात मी एकटा असणार होतो. ते शटर बंद होते. संपूर्ण काळोख. बाजूच्या खोलीत तो बॉक्स आणि इथे मी. माझ्या घशाला कोरड पडली. मी एक आवंडा गिळला. काहीतरी करायलाच पाहिजे. मृत्यूच्या भीतीने मी एक अचाट धाडस केलं. मी पटकन खाली उतरलो. फ्लॅशलाईट बरोबर घेऊन त्या कोपऱ्यातला सेल होता तिथे पळत जाऊन मुडपून बसत तोही टाकला, पण अजून एक सेल कमी होता. मी फ्लॅशलाईट सारी बाजूंना फिरवली. बरोबर त्या खोलीच्या दारासमोर तो सेल पडला होता आणि फ्लॅशलाईट बंद झाली. मोबाईल स्विच ऑफ झाला. ती बंद खोली, त्यातला तो गिफ्ट बॉक्स, लावलेले शटर आणि गडद घनदाट काळा कातळासारखा काळोख. मी अजूनच अंग चोरून कोपऱ्यात मुडपून बसलो. भीती किती वाईट असते हे मी पहिल्यांदा अनुभवलं. मी तिथेच अंग चोरून बसलो होतो. माझ्यापासून हाताच्या अंतरावर मला बाथ्याला हवा भरतात तसा आवाज आला. मातीतून जेव्हा आपण एखादी गोष्ट घसपटत आणतो तेव्हा जसा आवाज येतो तसा आवाज येऊ लागला. मला धरधरून घाम फुटला. माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले. अंधारात आता एक आकृती जाणवत होती. कोणाला तरी पोत्यात घातल्यानंतर दिसतो तसा किंवा एखाद्या एकपेशीय जीवासारखा आकार त्या ठिकाणी जाणवत होता. तो आकार माझ्याकडे सरकत होता. माझ्या अंगावर शहारे आले. अंग थरथर कापू लागले. इथे बसणं धोक्याचं होतं. इथून उठायलाच हवे, पण जायचं कुठे? एवढा अंधार होता की दिशेचं भानसुद्धा हरवलं होतं. भिंतीला लागूनच सरळ गेलो असतो तर तिथेच दार होतं. तिथेच तो सेल होता जो मी टॉर्चमध्ये टाकून उजेड करणार होतं. एक तर धाडस करून शेवटाची पर्वा न करता पळायला होतं, किंवा तिथेच बसून प्रयत्न न करता मरायला हवं होतं. मी प्रयत्न करण्याचा निवडला. मी उठलो. भिंतीला लागूनच त्या दाराकडे निघालो. ते दार फार दूर नव्हतं, पण माझ्यासाठी ते कित्येक मैल दूर होतं. मी पळत निघालो खरा, पण तिथे पोहोचतच नव्हतो. मी पळत पुढे जात होतो. माझ्या मागोमाग तो आवाजही वाढत होता. तो आकारही माझा पाठलाग करत होता. शेवटी मी दरवाजापाशी पोचलो. मी त्यात सेल टाकला व जिकडून आले तिकडं टॉर्च मारला. तेथे कोणीच नव्हता. मी खाली बसलो. माझ्या मनावरचं ओझं रिकामं झालं. तेव्हाच माझ्या खांद्यावर पाठीमागून भट्टीत तापवलेल्या लोखंडाप्रमाणे गरम असलेला हात पडला. शर्टाचं कापड जळून गेला व कातडे जळल्याचा वास माझ्या नाकात शिरला. भाजलेल्या कातड्याचा वास नाकात जाऊन मला मळमळू लागलं. मृत्यूच्या भीतीपुढे मला कोणत्याच वेदना जाणवत नव्हत्या. माझी मागे वळून बघायची हिंमत होत नव्हती. मृत्यू मला चाटून गेला होता. एका क्षणात त्या हाताला हिसका देऊन बेडूकुड्या मारत मी शटरपाशी पोचलो. शटर उघडले आणि मी बाहेर आलो. तो आकारही माझ्या मागेच होता. मी जोरात शटर खाली ओढून घेतलं. आतून एक आर्त किंकाळी ऐकू आली. त्या आकाराच्या हाताची 4 बोटे कसली, हाडे नुसती शटरच्या दाबामुळे तोडून बाहेर आली. मी पळतच घरात गेलो. बायका मुलांच्या दाराकडे जाणार तो समोर तोच आकार होता. मी मगाशी तो आकार पाहिलाच नव्हता. मला आता जाणवलं की ती एक मुलगी होती. अर्धवट जळालेली, संपूर्ण राखेने माखलेली, सर्वत्र जाळलेल्या मांसाचा आणि केसांचा वास सुटला होता. ती शांतपणे त्या दारासमोर उभी होती. तिचा जळका चेहरा व क्रूर हास्य होते. ती एका वेगळ्याच खुमखुमीत गुरकावत होती. तिला वाटले होते की शिकार आता ताब्यात आली. पण मलाही कधीच अपेक्षित नसलेली क्रिया केली. मी देवघराकडे धावलो. तिलाही ते अनपेक्षित असावं, त्यामुळे ती उसळून माझ्यावर आली. पण मी चपळतेने तिच्या हाती न लागता देवघरात पोचलो. देवघरात पाणी भरून ठेवलेला तांब्याचा तांब्या घेतला व त्यातले काही पाणी हातावर घेत तिच्यावर शिंपडले. पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी भयानक आर्त किंकाळी ऐकू आली.
दुरूनच ती माझ्याकडे पाहत होती. माझ्या हातून जर तांब्याखाली पडला असता तर नक्कीच माझा मृत्यू निश्चित होता. मी पुन्हा एकदा तिच्यावर पाणी शिंपडले. ती सरपटत सरपटत मागे सरकली. थोडं थोडं पुढे सरत मी आतल्या खोलीत गेलो व खोलीचे दार लावून घेतलं. आत गेल्या गेल्या मी चारी बाजूंना थोडं थोडं पाणी शिंपडलं. नंतर तो तांब्या घेऊन बेडवर बसलो. झाल्या प्रकाराने श्रीमती ही जागी झाली होती. बाहेर रागाने काही तोडफोड केल्याच्या, दारावर काहीतरी आपटल्याच्या, विचित्र आवाजात ओरडण्याच्या, आणखी बरेच चित्रविचित्र आवाज रात्रभर येत राहिले, पण ती आत आली नाही. खरंच त्या पाण्यात इतकी ताकद होती का? तेव्हा मला माझ्या बायकोचं मनापासून कौतुक वाटलं. ती दररोज नियमितपणे न चुकता देवपूजा करायची, त्यामुळे त्या पाण्यात पवित्रता होती. जर घरात देवपूजा होत नसती आणि ते पाणी नसते तर काय झाले असते याचा विचार करण्याचं धाडस होत नाही. ती रात्र आम्ही दोघांनी पूर्णपणे जागून काढली. रात्रभर आमच्या जीवाला घोर होता, पण एकदाची पहाट झाली. हळूहळू उजळायला लागला. तेव्हा मी बेडवरून उठलो. एका स्थितीत बसून अंग आकडून गेलं होतं. पाठ भयंकर दुखत होती. तरीही अजून खेळ संपला नव्हता. मी तो देवाचा तांब्या हातात घेऊन दारापर्यंत गेलो. बाहेरून कसलीच चाहूल येत नव्हती. मी हळूच दार उघडलं. बाहेरच्या खोलीत ओळखू न येण्या इतपत बदल झाला होता. सर्वत्र राखेचे थर साचले होते. सर्व गोष्टी अस्ताव्यस्त पडल्या होत्या. तिथे कोणी राहत असेल असं वाटतच नव्हतं. अरे सुन्या, ही काय हालत केली आहे घराची? दारात माझा मित्र महादेव उभा होता. माझ्याकडे त्याला सांगायला काहीच नव्हतं. अरे कशामुळे झालं हे सगळं? रात्री काही आग वगैरे लागली होती का काय? आणि तू आवरला नाहीस का अजून? आपल्याला पटकन निघायचं आहे. कुठे जायचं आहे? अरे असं काय करतोय? तुला काहीच माहीत नाही का? अरे निलेशची माती नाही का उद्या? त्याच्या गावाकडे आहे. आता निघालो तर पोचू उद्यापर्यंत. हे कधी झालं? मला आश्चर्याचा धक्का बसला होता. अरे काल दुपारी धन दिली त्याला. त्याचा परवा रात्री हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला असावा असं म्हणत आहेत डॉक्टर. माझ्या डोक्याचा भोगा झाला. परवा रात्री जर निलेशचा मृत्यू झाला असेल तर मग काल सकाळी मला फोन कोणी केला? काल सकाळी मला तो गिफ्ट बॉक्स कोणी पाठवला? हे नक्कीच काहीतरी अभद्र होतं. मी पळतच अडगळीच्या खोलीत गेलो. कडी उघडून मी तो बॉक्स कुठे होता ते पाहिलं. त्या ठिकाणी तो बॉक्स नव्हता. तो नष्ट झाला की दुसरीकडे कुठे गेला याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. अजूनही या प्रश्नांची उत्तरे मला सापडली नाहीत. निलेशचा मृत्यू कशामुळे झाला हे कळायच्या आधीच त्याला धन दिली होती. त्याचाही मृत्यू त्या बॉक्समुळेच झाला असेल का? हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे त्याच्यावर विचार करून करून माझे डोके थकले आहे.